नमो दत्त दत्तदेसी हो. दत्तगुजबानी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण श्रवण करत आहात श्री दत्त नवरात्रीनिमित्त दत्तदेसी योगेश दादा दाभाडे पीड यांच्या मुखारविंदातून सप्तशती गुरुचरित्रसार नावाच्या ग्रंथाच्या शेवटी परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी लिहिलेल्या श्री दत्त महाराजांच्या आरतीचा भावार्थ नक्कीच सर्वांनी ऐका, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. दत्तभक्ती करा आणि आनंदी व्हा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. करी कृपा माय बापा, वारी सर्व पाप तापा, निज मार्ग करी सोपा, अनुकंपा पूर्ण करुणा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परमपूज्य टेंबेस्वामी महाराज यांनी सप्तशती गुरुचरित्रसार नावाच्या ग्रंथामध्ये ग्रंथ समाप्तीच्या नंतर 51व्या अध्यायाच्या नंतर जी काही आरती लिहिली, तर ती आरती आणि त्या आरतीचा भावार्थ जे काही प्रथम चरण आहे त्याचा आपण पाहिला मागील भागांमध्ये. अगोदर तो ऐका, नंतर हा व्हिडिओ ऐका. हे बंधन आहे, हा नियम आहे तुमच्यासाठी बरं का. तर तो अर्थ म्हणजे व्हॉट्सअप वापरल्यामुळं हल्ली असं झालं आहे ना, पुढचं पाठ मागचं सपाट, मागं काय पाहतच नाही. जे पुढं जे मॅसेज आलेले ते तेवढेच दिसतात, मागचे मॅसेज तिकडे काय हो. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीत अशी सवय लागत चालली. तंत्रज्ञानाचं युग आहे आणि विशेष म्हणजे कलियुग आहे, हे विसरून चालता येत नाही. असो, मागची व्हिडिओ पहा म्हणजे पुढचे कळेल, नाहीतर लिंक लागणार नाही. माझ्या वडिलांना चित्रपट पाहण्याची फार हौस असायची, फार आवड असायची, पण त्यांना एका गोष्टीचा फार राग यायचा. एखादा चित्रपट जर मधूनच चालू झाला किंवा मधूनच पाहण्याचा जर योग आला ना, ते म्हणायचे चित्रपट नाही पाहिला तो चांगला, लिंकच लागत नाही, नेमकं कथा काय, नेमकं घडलं आहे काय. त्याच्यामुळे ते अर्धवट चित्रपट कधी पाहत नसे, पाहिलं तर पहिल्यापासून, नाहीतर नाही पाहिलेला चांगला. चांगली सवय होती त्यांची, म्हणून आम्ही घडलो ना. असो, करी कृपा माय बापा, काय ओवी पण आली. करी कृपा माय बापा, वारी सर्व पाप तापा, निज मार्ग करी सोपा, अनुकंपा पूर्ण करुणा. काय आम्ही पंचप्राण वावायला तयार आहेत. कशामुळे? तत्वज्ञान दिलं तुम्ही. जगात राहून जगापासून अलिप्त कसं राहायचं, संसारात राहून संसारापासून अलिप्त कसं राहायचं, स्वतःचा आनंद कसा शोधायचा, तत्वज्ञान दिलं आहे ना. कशामुळं? तुम्ही महान अशा कुळामध्ये जन्माला आलात दत्तप्रभू, आणि आम्हाला गुरु लाभलात. विशेष करून ज्या घराण्याची परंपराच ज्ञान आहे, ज्ञानदान आहे, समाजसेवा आहे, लोकोद्धार आहे, त्या आत्री मुनी आणि अनुसूया मातेच्या पोटी तुम्ही जन्म घेतला आणि अविरत तुम्ही ते कार्य पुढं चालवलं. त्याच्यामुळे आम्ही स्वतःला खऱ्या अर्थाने भाग्यवान समजतो की अशी गुरु आम्हाला लाभली, दत्तप्रभूंसारखे गुरु लाभले. मग आम्ही तुमचा जय जयकार करतो, जय जयकार करतो, स्तुती करतो, पंचप्राण वळतो. काहीतरी गौडबांगाला आहे, समजून घ्या. संतसुद्धा लोकव्यवहारासारखं देवासोबत वागतात बरं का. मी मागच्या भागामध्ये सांगितलं आहे, एखादा राजा असेल, एखादा आमदार खासदार असेल, एखादा सरपंच असेल, एखादा गावातला कोणतरी असेल मोठा प्रतिष्ठित, त्याची प्रतिष्ठा आणि त्या प्रतिष्ठेची स्तुती करावी लागते. आणि मग तो मोकळ्या मनाने काय पाहिजे ते द्यायला तयार होतो. तर त्याच पद्धतीने या ठिकाणी कधी कृपा माय बापा, दत्तप्रभू प्रसन्न झालेत. काय पाहिजे तुला ते बोल आता. मग संत म्हणतात, टेंबेस्वामी म्हणतात, करी कृपा माय बापा, तू एवढा महान आहेस, तत्वज्ञान देणार आहे. तत्वज्ञान हेच धन आहे. अनुसूया मुनींचा तू मुलगा आहेस, पुत्र आहेस, आणि आम्ही तुझ्या पायावरून, तू दिलेल्या ज्ञानावरून पंचप्राण वावळायला तयार आहे. मग आता काय, पुढचं काय? मग ते महत्त्वाच्या विषयावरती येतात टेंबेस्वामी. एवढा जय जयकार कशासाठी बुवा?
करी कृपा माय बापा. तू मायबाप आहेस रे आमचा. तू मायबाप आहेस, तुझ्याशिवाय आम्ही कुठं जायचं. सरपंचाला म्हणतो तुम्हीच ना आता गावचे सरपंच. कुठं मागायचं आम्ही, इतके दिवस झाले घरकुल नाही भेटत, सार्वजनिक शौचालय नाही भेटत. आता तुम्ही सरपंच झालात, निवडून दिलं तुम्हाला, तुमच्याच बटणार आम्ही शिक्का आणलाय. आपली माणसं आहेत ना तुम्ही, निवडून दिलंय तुम्हाला. मग ह्या फाईलमध्ये तरी आपलं नाव पाठवते एवढं घरकुलामध्ये, बरं होईल. करी कृपा माय बाबा. तुम्हीच आहात, तुम्हालाच आम्ही बसतोय, तुमचीच सेवा आम्ही करतोय, तुमचंच नामचिंतन आम्ही करतोय देवा. तूच माझा मायबाप आहेस. स्वतःचं जर हित होत असेल ना, गोड बोलायला काही अडचण नाही, सरळ सरळ भावार्थ आहे. समोर कोणी का असे ना, स्वतःचं जर हित होत असेल, स्वतःचं जर स्वार्थ साधता येत असेल, स्वार्थ आणि हित याच्यात फरक आहे बरं का. दुसऱ्यांचं अहित होणार नाही, दुसऱ्यांचं वाटोळं होणार नाही, असं जे माहितलं जातं. पण स्वतःचं कल्याण होईल, दुसऱ्यांचं वाटोळं न होता स्वतःचं कल्याण होईल, याला हित म्हणायचं. आणि जग खड्ड्यात जाऊ पण माझं चांगलं व्हावं, याला स्वार्थ म्हणायचं. ध्यानात घ्या. संत हिताचं मागतात, जगाचं त्यांना काही घेणं देणं नाही, पण जगाचं वाटोळ व्हावं याचं मात्र वाटोळ होऊ नये याचं मात्र घेणं देणं आहे. संत असं कधी म्हणत नाही जगाचं वाटोळ होऊ दे आणि माझं कल्याण होऊ दे, स्वार्थ भावना नाही, हिताचं मागतात. परंतु जगाला त्रास होणार नाही याची सुद्धा दक्षता घेतात, काळजी घेतात. करी कृपा माय बापा. स्वतःचं जर हित होत असेल तर नक्कीच स्तुती करा, चांगली गोष्ट, नक्कीच गोड बोला. तू मायबाप आहेस आमचा, तुला द्यावं लागेल. काय द्यावं लागेल, काय त्रास आहे तुला नेमका, काय पाहिजे, कोणची फाईल नेमकी मानताय, कोणत्या योजनेमध्ये नाव पाहिजे आपलं. लोकव्यवहार आणि परमार्थ तुम्हाला समजावून सांगतोय बरं का, ध्यानात घ्या. साहेब पहा नाही, पडकं माळवं देव माझं, पडकं पत्र्याचं घर हो माझं, टपाटपा गळतं हो पावसाळ्यामध्ये. घरकुलमध्ये आपलं एवढं घरकुल पाहिजे, याचं नाव लिहून घ्यायचं यादीमध्ये, याचं नाव पहिल्या क्रमांकावर पाहिजे. शेवटून पहिलं असलं तरी जमेल नंतर. पण हा काय म्हणतो तसं काय पाहिजे, वारी सर्व पाप ताप. आजपर्यंत मी फार पाप केली देवा, हे म्हणायला सुद्धा फार मोठं मन लागतं बरं का. लोक मान्यच करत नाहीत, इथून आपला परमार्थ सुरू होतो खरा, मान्यच करत नाही. स्वतःला नालायक म्हणा, लायक नाही तो नालायक. सरळ सरळ अर्थ घ्या. नालायक म्हणजे काही शिवी नाही, देवा माझी लायकीच नाही तुझी भक्ती करण्याची, कारण मी पापी आहे. भगवद्गीतेत ते सरळ सरळ सांगितलं, स्वतःला पापी समज म्हणजे मोठा होशील, पुण्यवान होशील. आपलं इथंच गणित हुकतं, आपण स्वतःला फार ज्ञानी फार पुण्यवान समजतो आणि मग गल्लत होते. भगवान म्हणतो तुझं ज्ञान तुझ्याजवळ राहते, भक्तिप्रेमाविना ज्ञान नको देवा. आणि म्हणून मी फार पापी, टेंबेस्वामी देवाला म्हणतात. आता टेंबेस्वामी पापी म्हणते स्वतःला. अहो दत्त संप्रदाय ज्यांच्या आज्ञेनं चालतो अशी टेंबेस्वामी, ते ध्यानात घ्या. अधिकार काय टेंबेस्वामींचा, बरोबर ना. देवाला ते म्हणतात मी पापी आहे. मग विचार करा, आताचे प्रवचन करणारी मंडळी, आताचे काही काही आहेत ना हिरे दत्त संप्रदायामध्ये, फार नावलौकिक आहे त्यांचं, त्यांनी काय म्हटलं पाहिजे, बरोबर ना. आमच्यासारख्यांनी काय म्हटलं पाहिजे दत्त महाराजांना. एक छोटासा विषय, हा छोटासा विचार आहे हा, पहा तुम्ही विचार करून आपण काय म्हटलं पाहिजे, आपण किती मोठे भक्त आहोत. टेंबेस्वामी कोण होते, टेंबेस्वामी जर म्हणत असतील मी पापी, मग आम्ही काय म्हटलं पाहिजे. एवढा जरी विचार केला ना भरपूर झाला आजच्या काळामध्ये. आणि म्हणून वारी सर्व पाप तापा, ताप आहेत, त्रिविध ताप आहेत, आधी भौतिक, आध्यात्मिक, आदिदैविक, अशी त्रिविध ताप आहेत. काही डायरेक्ट आपल्याकडे कोणी त्रास देतं आपल्याला,
काही देवाकडून त्रास होतो, काही मागील जन्मातील पापकर्मामुळे होतो, काही विनाकारण होतो, काही दैवगतीमुळे होतो, काही कर्मगतीमुळे होतो. असे त्रिविध ताप सांगितले आहेत. आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक असं त्याला म्हणतात. तर हे ताप आहेत. मी फार पोळलोय, फार गांजलोय. कशामुळं? तापा. पाप केल्यामुळं ताप वाढलेत. काय? मी पाप केलं आणि ते मला भोगावे लागतात, म्हणून याचं खंडन होईल, पापाचं कुठेतरी खंडन होईल. म्हणून तू मला थोडा सपोर्ट कर, थोडं मला सहकार्य कर, की हे पाप माझं निघून जाईल आणि पापामुळे जे काही ताप किंवा जो काही त्रास मला जीवनामध्ये उपभोगावा लागतो तर ते कुठंतरी निघून जाईल. याच्यासाठी मला तू मदत कर. कशी मदत कर? मायबाप होऊन कर. करी कृपा मायबापा. मायबाप होऊन कृपा कर. मायबाप होऊन का? कारण की आई वडील जशी काळजी घेतात ना, तसं जगातला एकही व्यक्ती आपली काळजी नाही घेऊ शकत. आई वडील ज्या पद्धतीने लेकराची काळजी घेतात त्या पद्धतीने तू माझं संगोपन कर, तसं मला तू सहकार्य कर. टेंबेस्वामी म्हणतात. पहा, मागताना मी तुम्हाला सांगितलं ना, मागतोय कोण, कोणाला मागतोय आणि का मागतोय आणि काय मागतोय, फार महत्त्वाच्या गोष्टी बरं काय, समजावून घेत चला. वारी सर्व पाप तापा. पाप माझे दूर हो. मग पाप दूर करायचं असेल तर काय वाढवावं लागेल? पुण्य वाढवावं लागेल. मग पुण्य वाढवायचं जर म्हटलं तर पुण्य म्हणजे काय? सत्कर्माचा साठा म्हणजे पुण्य आहे, ध्यानात घ्या. आणि दुष्कर्माचा साठा म्हणजे पाप आहे. पाप जर दूर करायचं असेल तर काय वाढवावं लागेल? पुण्य वाढवावं लागेल. बरोबर ना? सरळ सरळ विषय न राहावं, सोपा विषय. परमार्थात एवढे सोपे विषय आहेत ना, आपण फार आपल्याला म्हणजे आडेवेडे घेण्याची फार सवय लागलेली असते. क्लिष्ट अवघड पाहिजे आपल्याला. म्हणजे ते फार मोठं फल प्रदान करणारं असतं. तसलं काही नसतं रे भाऊ. मी सगळ्यांना सांगतो, अरे सप्तशती गुरुचरित्र सार नावाचा ग्रंथ वाच. नाही नाही, ते आम्हाला ते 8 दिवसांत गंगाधर सरस्वती स्वामींनी लिहिलेलं जे काही 7,500 पाव्यांचं गुरुचरित्र ते वाचायचं. आणि नियम किचकट आहे. तो आपला पळता पळता मुंबईला असतोस, कुठं पुण्याला असतोस, पळता पळता वडापाव खातो, तसे ट्रेनमध्ये बसतो. तर वेळ तरी कुठे रे एवढा? 1.5 तासामध्ये होतं आहे सप्तशती गुरुचरित्र सार. वाच ना, फळ एकच आहे बाबा. कलियुगासाठी टेंबेस्वामींचा अवतार झाला. म्हणजे मूळ गुरुचरित्र वाईट आहे किंवा ते वाचू नका असं मला म्हणायचं नाही. ज्यांच्याकडे वेळ त्याने वाचाच. मूळ गुरुचरित्र 7,500 पाव्यांचं गंगाधर सरस्वतीने लिहिलेलं वाचा तुम्ही, त्याबद्दल दुमत नाही. परंतु आपण सर्वसामान्य माणसं, आपलं धावपळीचं जीवन, आणि टेंबेस्वामीने एवढा सोपा मार्ग दिला आहे, सप्तशती गुरुचरित्र सार दिलं आहे. पण आम्हाला नाही ना जमत. ते आढेवेडे घेऊन फार नियम किचकट असतात, फार इतर वेगळं. तसं काही नसतं रे बाबा, सोपा आहे परमार्थ. आम्ही करत नाही, आम्ही करत नाही. आणि म्हणून पाप आम्हाला दूर करायचं काय करावं लागेल? पुण्य वाढवावं लागेल. सोपा विषय ना. पाप दूर करायचं मग काय करावं लागेल? त्रास होतोय, मग त्रास होतोय म्हटल्यावर त्रास का होणार नाही? त्याचा उपाय आम्हाला शोधावा लागेल. मग पाप वाढलं, हे पाप खंडन करायचं मग काय करावं लागेल? पुण्य वाढवावं लागेल. पुण्य वाढवायचं मग काय करायचं? निज मार्ग करी सोपा. टेंबेस्वामी महाराज म्हणतात, निज मार्ग म्हणजे स्वतःचा मार्ग. मी कोण आहे, मी कशासाठी आलो, मी काय केलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, विहित काय आणि निषिद्ध काय हे मला कळावं. याला म्हणायचं निज मार्ग. माझा जीवनाचा प्रवास मी कसा करावा याला म्हणायचं निज मार्ग. निज म्हणजे स्वतः. माझ्या जीवनाचा प्रवास कसा मला सुखकर होईल, पुण्यवर्धन करणारा होईल, असा जो काही मार्ग आहे, असं जे काही मार्गदर्शन आहे ते तुम्हाला करावंच. पण कसं? माझं स्वतःचं आईबाप होऊन, माझं स्वतःचं मायबाप तू दत्ता व्हावंस. जसं आई करंगळीला धरते आणि लेकराला असे शिकवते, बाळा चाल, आणि ती ज्यावेळेस त्या बाळाचं एक एक पाऊल पडताना पाहते ना ती आई, त्यावेळेस तिला जसा आनंद होतो, त्या बापाला जसं कुतूहल वाटतं, माझं बाळ चालायला लागले. माऊली ज्ञानेश्वरीत लिहितात,
वेडे वाकडे जरी ते पाऊल टाकत असलं ना, पण यांना फार मोठं कौतुक वाटतं. तसं तो आईबाप हो, आणि माझ्या जीवनाचा मार्ग तू मला सांग, माझ्या जीवनाचा मार्ग मला तू दाखव, की मी या जीवनाच्या मार्गाने सत्कर्म कसं करावं, पुण्य कसं वाढावं, आणि माझे जे काही पाप आहे आणि त्या पापामुळे होणारा त्रिविध ताप म्हणजे जो काही त्रास आहे, तर तो माझ्या जीवनातला मी कमी कसा करेल, याच्यासाठीचा जो मार्ग आहे म्हणजे निज मार्ग, स्वतःचा एक मार्ग, स्वतःच्या आनंदाचा मार्ग, तर तो मला सोपा करून सांग. निज मार्ग करी सोपा, अनुकंपा पूर्ण करून. पण कसं अनुकंपा? अनुकंपा याचा अर्थ असा होता, आपण अनुकंपा तत्वावरती लागला म्हणजे काय, याच्या जागेवर तो लागला म्हणजे कसं, हा गचाकला मग मुलगा लागला नोकरीला. तसं भगवंता दत्तात्रया, तू त्या मार्गाने गेलेला आहेस, बरोबर ना, त्या मार्गाने तू गेला आहेस, तोच मार्ग मला सांग. म्हणजे त्या नोकरीवरती हा होता, पण त्याच नोकरीवर लागण्यासाठी हा गचाकला, हा संपला, तर त्याचा मुलगा लागला त्या ठिकाणी, त्याची मुलगी लागली, त्याची मंडळी लागली, म्हणजे तो संपलेला आहे, त्या मार्गावरून तो गेलेला आहे. तिथं फक्त माणूस बदलला आहे. तसं दत्तात्रय, तुम्ही त्या मार्गावरून गेलायत, गुरुराया तुम्ही त्या मार्गावरून गेलायत, तोच मार्ग, तोच अनुभव सिद्ध अशा प्रकारचा मार्ग, अनुकंपा याला म्हणायचं, पूर्ण करून तोच मार्ग मला दाखव. पण कसा दाखव? माझा आई होऊन, माझा बाप होऊन, माझी आई होऊन, आणि त्या मार्गाने मी कसं चालावं तो सोपा करून मला सांग. कारण की एवढं अवघड समजेल एवढे बुद्धीची माझी कुवत नाही. पडद्यामागचा अर्थ बरं का, सोपा हा शब्दप्रयोग केलाच नसता टेंबे स्वामींनी, परंतु काय केलाय सोपा हा प्रयोग, की माझ्या बुद्धीला कळत नाही. आपण सोपं सांगा असं कधी म्हणतो, त्याची टेक्निक गणित सोडवण्याचं जे काय जसं कॉमर्समध्ये असतं ताळेबंद, शेवटी दोन्ही ताळेबंद एक आले पाहिजेत. हां, अगदी त्या पद्धतीने तो ताळेबंद, त्याची क्लृप्ती जी आहे, त्याचं एक सूत्र आहे, आम्हाला नाही कळालं. आपण काय म्हणतो, थोडं अजून सोपं सांगणार आहो, थोडं अजून सोपं करून सांग ना. कळत नाही बुद्धीला म्हणून सोपं करून सांग, असं आपण सहज लोकव्यवहारामध्ये म्हणतो. तसं सोपा असं शब्दप्रयोग आहे. निज मार्ग करी सोपा, मला कळणार नाही, पण तू गेलेला आहेस त्या मार्गाने गुरुराया, तोच मार्ग मला तू समजावून सांग. कसं सांग? माझी आई होऊन सांग, माझा बाप होऊन सांग. एवढ्या कृपाळू पद्धतीने, एवढ्या मवाळकीने, एवढ्या दयाळू करुणेच्या भावनेनं तू मला सांग, कारण की मी आता तुला पूर्ण समर्पण करायला तयार आहे. आणि म्हणून टेंबे स्वामी महाराजांनी फार गोड अशी आरती लिहिली, त्याच्या दुसऱ्या चरणाचा भावार्थ त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी श्रवण केलेला आहे. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहू, जे अत्यद्भुत तव रूप ते ह्या चित्ते आपोआप, राहो जे कामकोप उपशम विप्रगटून. पुढच्या चरणाचा भावार्थ पुढील व्हिडिओमध्ये पाहत राहा. दत्त गुजमान यूट्यूब चॅनल. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. नमो दत्त.